multivariable calculus. MCQs on multivariable calculus we have discussed. In the today's session, we are going to discuss the MCQs on integral calculus. Getting? Yes. Hello. Yes. Let us start. Hello. The same one is the same one just again आता ती जर सर आले आपण ओपन केलं तर काय काय की नाही अपडेट कसं आहे सब्जेक्टचे पुस्तक मध्ये काय माझी पण पुन्हा चेंज करायचं असतं काय काय ठिकाणी अपडेट कसं आहे सगळं चार्जच्या सगळं बघून हेलो. हाँ. यस. बीटा गॅमा फंक्शन मध्ये 3 पॉइंट्स होते. यस. गॅमा फंक्शन. यस. बीटा फंक्शन. And next is dys. Yes. गॅमा फंक्शन मध्ये किती टाइपचे प्रॉब्लेम्स होते? 3 टाइप. बीटा मध्ये 5 टाइपचे प्रॉब्लेम्स होते. 5. Proof the last type. It is type 5. And this one is इथं 2 पॅरामीटर, एक सिंगल पॅरामीटर आणि डबल पॅरामीटर असे 2 टाइप्स एक्झाम्पल्स ऑन DUIS रूल. या फॉर्म मध्ये साधारण हा युनिट होता. आपण रिझल्ट वाईज सॉल्व्ह केलं होतं, टाइप वाईज रिझल्ट कन्सिडर केले आणि त्याच्यावरून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले. गेटिंग? यस. टू सॉल्व्ह द इम्प्रॉपर इंटिग्रल we have defined the functions gamma, beta and rule DUIS rule. Getting? Hello. Yes. Let's start the MCQs. We'll start the MCQ from the end. Okay. Yes. शेवटून स्टार्ट करूया आपण MCQ जे रिसेंट मध्ये आलेत ते. हा, मला वाटतं हे MCQ आपण डिस्कस केले होते का तेव्हा? येस सर. एकदा अगोदर कुठला युनिट आहे का ज्याचे MCQ आपण डिस्कस केले नव्हते? असा कुठला युनिट आहे की ज्याचे MCQ आपण इनफायनाइट सिरीज डिस्कस नव्हते केले? याच्यातले केले नव्हते. इनफायनाइट सिरीज मधले. येस. ओके, ठीक आहे. मग आज अजून एक सेशन आहे, त्या सेशनच्या वेळेस आपण इनफायनाइट सिरीज कन्सिडर करू. ठीक आहे? येस. येस सर. लेट्स स्टार्ट विथ दिस वन. 39. द व्हॅल्यू ऑफ गॅमा -1 किती येते? इन्फिनिटी. गॅमा ऑफ नेगेटिव्ह इंटिजर. यस, गॅमा ऑफ नेगेटिव्ह इंटिजर. आन्सर इज इन्फिनिटी. गेटिंग? हॅलो. यस. अजून काय काय गॅमा सांगितला होता आपण? फॉर एक्झाम्पल गॅमा 0 इन्फिनिटी. यस. गॅमा 1 गॅमा 2 1. बरोबर. गॅमा 2 1 येतो ना? येस सर. गॅमा n इज इक्वल टू n-1 फॅक्टोरियल. n-1 फॅक्टोरियल आणि गॅमा n इज इक्वल टू n-1 इंटू गॅमा ऑफ n-1 फॉर रॅशनल नंबर. पॉझिटिव्ह रॅशनल. येस. Yes. Fraction number, positive fraction. Understood? This is the gamma. Gamma half is equal to root pi. Gamma 1/4 into gamma 3/4 is equal to root 2 pi. Root 2 pi. Pi. Yes, root 2 into pi. Getting? Hello. Yes, these are some important points for MCQ. Next one, this one. Beta
m comma 1 is equal to 1, then m is equal to what is the value? Yes, only one unknown 1 is there. upon m. 1 upon m. Yes. M. M. Gamma 1 upon gamma m plus 1 is equal to 1. हा m plus 1 तुम्ही कसा लिहू शकताय? येस, गॅमा 1 ची व्हॅल्यू आताच बघितली आपण 1. One. गॅमा m इंटू गॅमा m, हा 2 गेले, which implies m is equal to, sorry, One by m is equal to 1 upon m. Beta M1. yes, what is the answer? 1 One by upon m. Option A. Yes, sir. A का? Yes, sir. ते व्हॅल्यू ऑफ m विचारते ना, काय चुकतंय का माझं? What is the value of m here? 1. 1 sir. मग तुम्ही 1 upon One. m काय सांगताय? तुम्ही 1 upon m काय सांगताय मला कळलं झालंय. हॅलो, M is equal to 1 upon m, sir. कसं काय रे? कसं काय? हॅलो, 1 upon M is equal to 1, sir. हा मग M is तेच equal to 1. 1 upon m is equal to 1, तर m is equal to किती आलं हे? 1. मग तुम्ही ते काय सांगताय मला कळलं नाही. 38 चा आन्सर 38 इथं ए सांगते की याच्यामध्ये. हॅलो सर्व दे, Yes, sir. कुठे आहे सगळे? जोशी आहे का नाही? Yes, sir. आन्सर मॅडम. जगताप, what should be the answer? आदित्य 1 से दे sir. 1 आहे का? सलगर मस्के करेक्ट Option आहे B, का? 1 sir. हा, Option B, 1. ए चुकलंय, करेक्ट आहे ना माझा? Yes, Yes, sir. Yes sir. Yes, sir. कारण इथं ते येतच नाही ना, m ची व्हॅल्यू इट शुड बी 1 आणि इट सॅटिस्फाइज दिस गॅमा 1 अपॉन गॅमा 1 प्लस 1 which is equal to, ह्याची व्हॅल्यू चेक करा तुम्ही. 1 अपॉन गॅमा 2 म्हणजे 1च येते. इट सॅटिस्फाइज दिस. येस, ते चुकलंय बघा त्यातला आन्सर. ऑप्शन बी इज द करेक्ट. हा, फॉर दिस वन 0 to π/2 sin theta raised to 5. कुठला रिझल्ट यूज करायचा आहे? Option Sin B sir. raised to P, cos raised to P. डी थीटा p plus 1 upon 2 q plus 1 upon 2. येस, हा बघा बरं, p ची व्हॅल्यू किती येते? 5 आणि q इज इक्वल टू 0 म्हणजे किती येणार? हाफ बीटा ऑफ p plus 1 म्हणजे 3 आला ना. Yes. 1 1 by by 2. 2 गॅमा 3 गॅमा 1 by 2 आणि हे गॅमा किती येते? 7 by 2. बरोबर. Yes, sir. गॅमा 3 मीन्स 2 गेला. गॅमा हाफ हे गॅमा हाफ ठेवून द्या तसंच. हे 7 by 2 च कसं येतंय? 5 by 2 3 by 2 1 3 by by 2 2, 1 by 2. म्हणजे किती येतंय? 8 by 15. बरोबर आहे. रूट पाय जाणार निघून. Yes, sir. Yes, this root here. 8 by 15, whether it is correct? B. B, option Yes, B sir. is the correct. Yes. Yes. हा, पुढचा सांगा, कम्पेअर करून फास्ट. सेम आहे, सेम आहे बघा. हे मला वाटतं 5 by 2 येते आणि खाली गॅमा 5 येईल म्हणजे हे 1/12 येतं. येस, 1/12 गॅमा 5 by 2 म्हणजे 3 by 2 1 by 2 3 by 2 1 by 2 म्हणजे बघा असं काहीतरी येतं का. आणि पाय
इथं 48 येते का? बघा बरं असं येतं का? (16 into 2 into 2 into 2) this one 4 8 16 ऑप्शन ए 256 हा ऑप्शन ए आणि पायला कुठे पाठवलं रे? बी ऑप्शन. तेच म्हणलं मी पायला रूट Yes. गॅमा हाफ इंटू गॅमा हाफ रूट पाय ना सॉरी रूट पाय इंटू रूट पाय Pi. पाय आन्सर मध्ये पाय पाहिजे हा पहिला ऑप्शन तू नाही सांगायला पाहिजे ते सांगितलं येणारच नाही तो यस डिनॉमिनेटरचा नंबर मोठा आहे हा ऑप्शन क्लोज विथ सिंपल ऑब्झर्वेशन सिंपल ट्रिक्स यस हॅलो यस सर option is 3 pi by 256 option B is the correct answer getting yes hello simplify this one 8 by 3 upon 2 by 3 बघा बरं किती येतं हे काय यूज करणार इथं n-1 gamma of n-1 yes n-1 gamma of n-1 hello ऑप्शन बी. ऑप्शन बी 10/9 कसं येतं बघा बरं सर 8/3 - 1 8/3 - 1 म्हटल्यानंतर किती आलं हे 5/3 5/3 मायनस 5/3 मायनस म्हटल्यानंतर 1/3. बरोबर ना का 2/3 2. 2/3 आणि या Yes, खालचा right. गॅमा 2/3 आणि हा 2/3 गेले दोन्ही गॅमा काय राहिलं एवढं 10/9. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर येस हॅलो बरोबर का गॅमा 3/2 व्हॅल्यू सांगा सोपं आहे गॅमा 3/2 ची व्हॅल्यू येस किती येते Half 1/2 root pi. येस √π/2 2 option. ह्यात ऑप्शन मॅच होत नाहीये ह्याला डिवाइड बाय 2 असं सपोज करा √π/2 क्लिअर इज दॅट क्लिअर गॅमा Yes, हाफ Yes, sir. गॅमा हाफ Root pi. रूट पाय गॅमा ऑफ -2 इन्फिनिटी Infinity. पुढे गॅमा ऑफ 4,3 इट इज जस्ट अ प्रॅक्टिस टाइप एक्झाम्पल्स it is just a practice type examples yes 4 3 gamma 4 gamma 3 upon gamma 7 बरोबर आता इथे gamma 4 ला सिम्प्लिफाय करू नका gamma 4 ऍज इट इज ठेवा gamma 3 किती येणार 2 फॅक्टोरियल gamma 7 मध्ये yes gamma 7 means 6 फॅक्टोरियल बरोबर ना 6 5 4 3 2 1. कशाला 4 गॅमा 4 ठेवायचं गॅमा 4 गेला 1 3 1/60 D. सॉरी D D, sir. 1/60. 1/60 इट विल बी द आन्सर 3 2 तसंच सेम आहे बघा 3 2 नाही तर तुम्हाला नाही करायचं ना सगळंच फोडून टाकायचं काय फरक पडत नाही 3 म्हणजे 2 फॅक्टोरियल हा 1 आला 1/12. हा 4 फॅक्टोरियल म्हणजे 2/24 1/12 येस 3 कॉमा आता गॅमा 3 1 गॅमा 4 1/3.
1 by fact- 3. Yes, 2/6. 1 by 3. Getting? Hello. Yes, sir. Yes, sir. Simple calculations part होता. Next, for an integer m greater than 0, beta m comma 1. 1 by m. ही तर येते 1 by m, जे मगाशी आलं होतं. यस, याला सिम्प्लिफाय केलं सगळं कॅन्सल होणार. 1/m शिल्लक राहत. गेटिंग? येस. हॅलो. हे बघा बरं, बीटा n comma 2 is equal to 1/6. Then n is a positive integer. टू येते. 2 किंवा तुम्ही ट्रायल आणि एरर पण चेक करू शकता बरं का. 2 टाकून बघा, 1 टाकून बघा, 3 टाकून बघा, 4 Yes, टाकून sir. बघा. जर 2 टाकलं तर गॅमा 2 अपॉन गॅमा 4, म्हणजे किती आलं हे? वरती 1 1 आणि खाली 3 फॅक्टोरियल, म्हणजे किती येते? 1 by 6. होल्ड्स? रिझल्ट होल्ड्स? Yes. येस. आन्सर 1 किंवा 2 येते आपल्या याच्यामध्ये, तर चेक करायचं टाकून. नाहीतर आपली मेथड कशी आहे? गॅमा n गॅमा 2 गॅमा n प्लस 2 इज इक्वल टू 1/6. यातनं गॅमा n काढून टाकायचं. गॅमा 2 म्हणजे वरती 1 आलं आणि हे येतं यस n प्लस 1 इंटू n इज इक्वल टू 1/6. Therefore n इंटू n प्लस 1 इज इक्वल टू 6. तर 2 इथं n किती पाहिजे? येस. हॅलो. नेक्स्ट, बीटा m प्लस 1 कॉमा n इज इक्वल टू, हा जस्ट सिम्प्लिफिकेशन पार्ट इज दॅट. प्रूफच्या सेट मधला सेट नंबर 5 मध्ये साधारण जातो हा. गॅमा m प्लस 1 अपॉन गॅमा n अपॉन गॅमा m प्लस 1 प्लस n. हा काय येणार हो येथून सिम्प्लिफाय करायला? m गॅमा m, M gamma m. Gamma n. इथं m M प्लस 1 plus आलं. n. Gamma m plus n. दिस व्हॅल्यू इज नथिंग बट काय ते Beta m n. येस. मग काय राहिलं? m अपॉन m प्लस 1 इंटू बीटा mn. बघा कुठे आहे का ऑप्शन मध्ये? कुठे आहे का ऑप्शन मध्ये? C. ऑप्शन सी. m upon m plus 1 into beta of m comma. Option C is the correct answer. Yes. Hello. लक्षात येते का? Next, this one. The value of e raised to minus x cube. कुठला फॉर्म्युला वापरायचा इथं? कुठला येतो? e raised to काय? Minus ax raised to n. X raised to m dx. What is the formula? 1 upon n. A raised to m plus 1. M plus 1 upon n. Gamma m plus 1 upon n. टाका बरं आता व्हॅल्यू. a इज इक्वल टू 1 आहे. 6 येते. हे सोडून द्या, कॅन्सलेशन झालं. फक्त इथं m ची व्हॅल्यू 3 टाकायची. m ची व्हॅल्यू जर 3 ठेवली, 3 प्लस 1 अपॉन 1 म्हणजे किती आलं? गॅमा 4. गॅमा 4 मीन्स 3 factorial. 3 factorial means 6. getting. Yes. Hello. Next, 24. सेम फॉर्म्युला आत्ताच. 1. x raised to minus 2 dx. Infinity. अंदाजे सांगू नका रे. Yes, getting infinity is the correct answer. A is equal to 1, n is equal to 1 and m is equal to minus 2. क्लियर आहे ना? तिथं किती येतं बघा ते m plus 1. क्लियर झालं ना? minus 2 plus 1 किती आलं इथं? Minus. Minus 1. And minus 1 is nothing but Infinity. yes. Hello. पुढे next, e raised to minus x upon x. Again, yes. Infinity. 0 येईल आता तिथं.
and 0 is also gamma 0 is equal to infinity. Infinity. This one, now the value is changed. E raised to minus x, x raised to minus half. म्हणजे आता किती आला फक्त a1 n पण 1च, पण m ची व्हॅल्यू किती आली? -1/2. Yes, tell me the values now. किती येते बघा बरं? m plus 1 minus half plus 1 upon 2 म्हणजे Root किती आलं? pi. रूट पाय. ऑप्शन C. ओके, येते लक्षात? येस, हॅलो, लक्षात येते का सर्वांच्या? Yes, sir. Gamma half आला. Gamma is nothing, half is nothing but root pi. Next 21, gamma -1, it is clear. Infinity. Infinity. Gamma 0, infinity. Infinity. येस, पुढे जाऊया. 19. हा, हे थोडस बघा. ह्याच्यावरती एक असणार बघा एमसीक्यू, कॅल्क्युलेशन बेस्ड एमसीक्यूज. हा, 5/2, 3/2. Pi by 16. 5/16. 16. वेगळं आलं कोणाचं? सगळ्यांनी सॉल्व्ह करा. वेट करा, 1-2-3 मिनिट थांबू, वेट करू. सॉल्व्ह करा तुम्ही, कारण आपण हे प्रॅक्टिस साठी घेतोय. 3/2 कसं येणार? 1/2 आलं. 1/2. 3/2 3/2. 1/2. 1/2 पाय. विदाउट पायचा ऑप्शन नाहीच आहे याच्यामध्ये. पाय स्क्वेअर हा येणारच नाही. येस, हॅलो, इज दॅट क्लिअर? Yes. Yes. म्हणजे ऑप्शन बी तर घ्यायचं नाही तर डी तर घ्यायचं. बघूया. हे किती आहे? 8/2 म्हणजे गॅमा 4 येते. Gamma 4. गॅमा 4 म्हणजे 3 फॅक्टोरियल म्हणजे 6. 6. येस, 2. 1 2 3 4. 2 raised to 4. 16. 16. 5/16. Yes, hello. Next, 0 to infinity, e raised to minus x raised to 4 dx. हा एक पॅटर्न आहे, लक्षात ठेवा. हा x raised to 4 x cube, सॉरी, e raised to minus x square, सगळे हे ऑर मध्ये येतात असे. हा, what is the answer for this one? B. B. 1/4. Gamma 1/4. 1/4 gamma 1/4. ह्याचं किती येईल x cube चं? 1/3. Gamma 1/3 gamma 1/3 x square चं किती येणार? half root pi. 1/2 root pi. हा, येस, याची व्हॅल्यू येणार रूट पाय Root बाय. pi. लक्षात आलं का? हे पॅटर्न गॅमाचं फर्स्ट टाइप आहे बघा हा, बरोबर का? Yes. टाइप 1 ऑफ गॅमा. हा, हे तर वरती आहे बघा, सेमच एक्झाम्पल आहे. 0 to infinity e raised to minus x square dx. येस, रूट पाय Root बाय pi by 2. Root pi by 2. b. पुढे जाऊया. नेक्स्ट, the gamma function gamma n is not defined for n is equal to Negative number. negative integers. See. Negative integers, it will not define for Yes, the sir. negative integer. मगाशी आपण गॅमा -1/2 आला होता बघा. -1/2 + 1 जर चुकून केलं तर ते नेगेटिव्ह इंटिजरला तो मे बी इंडेक्स, सॉरी, फ्रॅक्शनला मे बी एक्झिस्ट होऊ शकतो, पण याला होणार नाही 100%. ठीक आहे. द गॅमा फंक्शन n, गॅमा n कॉन्व्हर्जेस फॉर, यस, गॅमा n ची व्हॅल्यू N किती पाहिजे? greater than 0. ग्रेटर दॅन 0. 0. ऑप्शन सी इज द करेक्ट. येस. नेक्स्ट, सिमिलर MCQ to beta mn. D. D. D, both are greater than 0. नेक्स्ट, पुढे 1/2 3/2 हे झालंय का मगाशी? 1/2 3/2. हे दोन गेले, पाय वाला ऑप्शन निवडावं लागेल. या दोन्ही पैकी एक. Pi by 2. π/2 1/2 म्हणजे हा, येस, गॅमा 2 येते ना डिवाइडला. गॅमा 2 मीन्स Yes. 1 1. म्हणजे आन्सर आलं pi/2. Pi by 2. येस, हॅलो. नेक्स्ट, 3/2 3/2. परत हे दोन ऑप्शन्स गेले. Pi by 8.
बरोबर. एक थांबा सर्व थोडे येऊ द्या ना आन्सर येईल दुसऱ्याकडून. येस 3/2 3/2 गॅमा 3/2 गॅमा 3/2 अपॉन गॅमा 3/2 प्लस 3/2 म्हणजे किती येते हे 6/2 म्हणजे गॅमा 3 1/2 1/2 आणि खाली अजून एक 2 आणि एक पाय किती येणार 5/8. 5/8. Yes, option B is the correct answer. पुढे जाऊया. 11 gamma 5 is equal to yes 4 factorial means 24. 4 factorial means 24. 20. 5/2 3/2 आताच केलं होतं आपण मगाशी वाटते मला. किती येतं Yes. 5/16 का 5/8 Yes. 1/2 1/2 pi Yes, sir. it is pi. Hello. Yes. Yes, sir. पुढे जाऊया. 0 to pi/2 sin theta raised to 2m minus 1 cos theta raised to 2n minus 1 d theta. Yes. किती येते व्हॅल्यू याची 1/2 बीटा ऑफ m, n बरोबर. Yes, sir. Which is the correct option? C. C. C is the correct answer. Yes, त्यांनी कन्वर्जन करून दिले रिलेशन यूज करून त्याची व्हॅल्यू पुट अप केली. गॅमा m into गॅमा 1 minus n is equal to हा कुठला बीटा आहे. येस कुठला बीटा आहे हाय तसंच पाहिजे ना हे Yes. Beta of n. N Comma. minus 1. 1 minus n. N. गेटिंग हॅलो हे येणार नाही हे N चुकलं. minus 1. 1 minus n मॅडम आहे तसंच. बीटा mn काय असतो Yes, sir. 1 m plus n. हे चेंज होतंय का ऍज इट इज ना जे आहे तेच. ह्या दोघांचे ऍडिशन केले की 1 येतं खाली नेग्लेक्ट म्हणजे याचा बीटा n बीटा 1 minus n किंवा असं पण चालू शकतं बीटा 1 minus n कॉमा m ऍज why it is possible बीटा xy is equal to किती असतो yes बीटा yx getting hello Yes, sir. 2 3 बीटा 2 3 5 1 2 2. 4 factor 1/12 Yes. yes 2/24 means 1/12 पुढे नेक्स्ट MCQ 1/4 3/4 ह्याचं किती सांगितलं होतं Root 2 pi. रूट 2 पाय टोटल सगळं रूट मध्ये ना No, sir. Only No. root 2 म्हणजे and ऑप्शन pi. means option D. D is the correct. Option D is the correct answer. Next, this one, fourth. Gamma m into gamma 1 plus half. What is this? It is, Duplication formula. yes, this is the duplication formula statement. Duplication formula. What is the statement? Gamma 2m into, yes, root pi is Root equal to, is equal to 2 raised to m 2m minus 1. M minus 1. yes, Gamma m plus half. is this is the correct statement? Yes, sir. आता तुम्हाला याची व्हॅल्यू विचारली म्हणजे हा काय जाणार फक्त इकडे डिवाइडला जाईल Divide ला. सिंपल एकच ऑप्शन आहे याच्यामध्ये B. येस ऑप्शन बी इज दॅट ऑप्शन Gamma extra. हा गॅमा m प्लस हाफ इज रिमेनिंग गॅमा m एक्स्ट्रा आले का Yes, sir. अरे मग ह्याला नाही समजा हे नाही समजा येस ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर गॅमा हाफ Root pi. रूट पाय बीटा mn A.
gamma of em plus नाही. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर ना. प्रोडक्ट असतो मध्ये. Yes, yes. Yes, sir. आणि इंटिजरला गॅमा एन किती असतो? n minus 1 factorial. Yes, these are the some MCQs on integral calculus. लक्षात आले का बघा सर्वांना? Yes, any difficulties in इंटिग्रल कॅल्क्युलस? एक राहिला फक्त DEYS रूल. मी थोडस एक्सप्लेन करतो, बघूया किती लोकांना म्हणजे आठवतं वगैरे. येस, व्हॉट इज DEYS रूल? जर तुमचा अल्फा पॅरामीटर असेल तर DI अपॉन D अल्फा इज इक्वल टू इंटिग्रल ओव्हर A टू B. काय असतो तो? येस, डो बाय डो Dou. अल्फा ऑफ f of x अल्फा dx. गेटिंग? हॅलो. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू अल्फा, ट्रीटिंग x ऍज अ कॉन्स्टंट. पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर जनरली काय होतं, जो डिनॉमिनेटरला जो x आलेला असतो एक्झाम्पल मध्ये, जो फंक्शन मध्ये जो x आलेला असतो तो कॅन्सल होतो. फॉर एक्झाम्पल लॉग ऑफ काय होतं ते x रेज टू अल्फा मायनस अपॉन x. या केसेस मध्ये काय होतं, x कॅन्सल होतो. लक्षात येतं का? हॅलो. गेटिंग? प्रत्येक वेळेस जो ओरिजिनल f ऑफ x अल्फा असतो ना, त्याच्यामधला तो x जो असतो डिनॉमिनेटरचा व्हेरिएबल, ओरिजिनल एक्झाम्पलचा व्हेरिएबल, प्रत्येक वेळेस कॅन्सल होतो आफ्टर दिस डेरिव्हेटिव्ह, आफ्टर दिस पार्शियल डेरिव्हेटिव्ह. गेटिंग? हॅलो. येस, थोडस आठवल्यासारखं होतं का बघा. आणि त्याच्यानंतर पुढची केस होती, मग तो कॅन्सल झाल्यानंतर इंटिग्रेशन घ्या विथ रिस्पेक्ट टू x. डेफिनेट असल्यामुळे c येणार नाही. मग DI अपॉन D अल्फा इज इक्वल टू काहीतरी फंक्शन येईल f ऑफ अल्फा. मग त्याचं परत इंटिग्रेशन घ्यायचं f ऑफ अल्फा D अल्फा. इंटिग्रेशन घेतल्यानंतर मग I ऑफ अल्फा येतो, दॅट इज काहीतरी न्यू फंक्शन, सपोज g ऑफ अल्फा प्लस c. जस्ट गेट द व्हॅल्यू ऑफ c बाय पुटिंग सम व्हॅल्यूज ऑफ अल्फा. येस, जर सिंगल पॅरामीटर असेल तर अल्फा बद्दल किती टाकायचं? To get the value of c, we have to put alpha is equal to 0. And if two parameters are there, we have to put alpha is equal to beta. It is valid 95%, it is valid, or 99% it is valid. Some examples are there, this logic is not applicable for them. Getting? Hello. Yes, generally प्रत्येक वेळेस c ची व्हॅल्यू 0 येते, फक्त ते लॉग ला वगैरे कधी कधी व्हॅल्यू एक्झिस्ट होते. इज दॅट क्लिअर? जेवढे एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून घेतलेले आहेत DEYS चे, जेवढे एक्झाम्पल आपल्याकडे सॉल्व्ह आहेत, त्यातलंच तुम्हाला काय विचारलं जाईल, एकतर हे विचारलं जाईल, नाहीतर एकतर हे विचारलं जाईल. गेटिंग? नाहीतर मग आन्सर देऊन व्हॅल्यू पुटअप करायला सांगितली जाईल, जे ISC ला विचारलं होतं बघा, चॅप्टर टेस्टला विचारलं होतं का ISC ला विचारलं होतं आपण तसं. गेटिंग? हॅलो. जे आपण चॅप्टर टेस्टच्या ज्या लिंक्स आहेत ना, त्या लिंक आम्ही परत ओपन करेन. आम्ही विचार करतो त्याच्यावरती की चॅप्टर टेस्टच्या लिंक आम्ही परत ओपन करणार आहे. त्याचा मेल आलाय ना तुम्हाला चॅप्टर टेस्टचा? Yes, sir. हा, ते क्वेश्चन्स असतील तुमच्याकडे, त्यांची चांगली प्रॅक्टिस करा त्या क्वेश्चनची. येस, द एक्झाम्पल्स आर इम्पॉर्टंट. ओके, येते लक्षात? Yes, sir. तर थोडं एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा, बघा काय होतंय का. पुढे जाऊया. इंटिग्रल कॅल्क्युलस मध्ये हे सगळं क्लिअर झालं. आता काय डाऊट नाही याच्यामध्ये? येस. हॅलो. No, sir. Now the meeting is going to be closed within a minute. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता प्रिपरेशन करायला लागा. ते भोसले सरांचा व्हिडिओ सर्वांनी सबमिट करा. सबमिशन राहिले लवकरात लवकर करून टाका. येस, ठीक आहे. अजून काय शंका आहे तर विचारा, नसेल तर मीटिंग क्लोज होईल आता विदिन 14 seconds, 13 seconds, 12 seconds. Yes. Any doubt? Okay.